तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते। भाजप आणि मनसे या दोन पक्षातील युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाली। अनेक वेळा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर सुद्धा आले होते। त्यामुळे आता भाजप आणि मनसे या दोन पक्षातील युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। दरम्यान आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा भाजप आणि मनसेची युती होणार अशी चर्चा सुरू झालेली। याचं कारण म्हणजे सह्याद्रीवरती 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते नितीन सरदेसाई आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्येच युती संदर्भात चर्चा झाली अशी माहिती समोर येते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे स्वतः आहेत। त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊ नक्की बैठक झाली तर कशा संदर्भात झाली आणि काय चर्चा झाली। पुन्हा एकदा भाजप मनसे युती होणार अशी चर्चा आहे। काय नक्की सत्य आहे? चर्चा सफल झाली, खरी चर्चा आहे? मुळात बैठक कुठलीही झालेली नाही। काल सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब, सरदेसाई साहेब आणि आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मेघदूत या निवासस्थानी भेट घेतली आणि आमची फक्त ती सदिच्छा भेट होती। युतीची चर्चा किंवा असा काही विषय नव्हता, सदिच्छा भेट होती। कसं आहे, आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा असेल ती एकसारखी आहे, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते। त्या अनुषंगाने झालेली ती एक सदिच्छा भेट होती। तर निश्चितपणे असं आहे की शेवट राजकीय लोक भेटणार तर राजकीय चर्चा होतच असते, तर राजकीय चर्चा सुद्धा झाली। मुळात असं आहे की मी एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे। युतीचा असेल किंवा आघाडीचे असे जे काय प्रस्ताव असतात हे वरिष्ठ पातळीवर होत असतात, त्यामुळे त्याचा जो निर्णय असतो तो वरिष्ठ पातळीवर होत असतो। आम्ही सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो, त्यामुळे आम्ही सदिच्छा भेट घेतली। मनसे भाजपची युती होणार का या संदर्भात सर्वांची चर्चा होती, मात्र ती सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक जशा जवळ येतील तशाप्रमाणे ही चर्चा वाढत जाते का कमी होते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ हबीब मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।